सत्संगजी प्रेमाने बोला. धन निरंकारजी. सत्संगजी, या जगामध्ये जे काही दिसत आहे ते कायमस्वरूपी राहणार नाही. सर्व काही परिवर्तनशील आहे. पण जेव्हा काहीच नव्हते तेव्हाही हा निराकार परमात्मा होता, आणि जेव्हा काहीच राहणार नाही तेव्हाही हा निराकार परमात्मा राहणार आहे. निराकार परमात्मा अंतर्यामी आहे, याला सर्व काही माहीत आहे. परंतु स्वतःचा अंतर्यामी तर प्रत्येकजण आहे. आपल्याला माहीत आहे की आपण काय चूक आणि काय बरोबर करत आहोत. आपल्याला निराकाराचे इतकी तरी भय वाटावे की आपल्याकडून चूक होऊ नये. संत महापुरुषांनी या कायम राहणाऱ्या सत्य निराकाराशी प्रत्येक मानवाला जोडण्याचा प्रयत्न केला. आपले मोठे भाग्य आहे की आपल्याला सद्गुरूकडून या निराकाराचे ज्ञान प्राप्त झाले. आपण सत्संग सेवा आणि नामस्मरण दृढतापूर्वक करत राहावे आणि सर्वांचे प्रेम, नम्रता, सहनशीलता, सत्कारपूर्वक व्यवहार करत राहावे. संत महापुरुषांनी आपल्या जीवनातून, कर्मातून आपल्या वेगवेगळ्या वेशभूषा, जाती, धर्म, बोलीभाषाच्या लोकांमध्ये एक तत्वाचा भाव निर्माण करून त्यांना एका माळेमध्ये वळतात. संत इतरांच्या चुकाकडे दुर्लक्ष करता करता आपल्या चुका सुधारून धर्तीवर प्रेम आणि मिलनसारतेचे सुंदर विश्व स्थापित करतात. भक्त या निराकार प्रभूचा आधार घेऊन स्वतःही जोडून राहतात आणि इतरांनाही जोडण्याचे कार्य करतात. आणि हाच एक मार्ग आहे वसुदेव कुटुंबकमच्या भावनेला स्थापन करण्याचा, ज्याची आज जगाला फार आवश्यकता आहे. प्रेम, नम्रतेने जीवन जगण्याची आज गरज आहे. त्या प्रत्येक माणसाचे खानपान, राहणीमान, रंगरूप इतर गोष्टीच्या विविधतेला सहज रूपाने स्वीकार करावे आणि प्रेम, नम्रता आणि मिलनसारतेच्या भावनेचा स्वीकार करावा. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्याचे जीवन तर सुंदर होईलच, पण त्याचबरोबर जगाचे रूपही स्वर्गाप्रमाणे सुंदर होईल. ही दुनिया 4 दिवसाचा बाजार आहे. त्यानंतर या 5 तत्वाच्या पुतळ्याला मातीमध्ये मिसळून जायचे आहे. म्हणून माणसा, तू या मातीशी प्रतारणा करू नकोस. तू ही माती आणि ही सुद्धा माती. तू जातपात, श्रेष्ठ कनिष्ठ या व्यर्थ गोष्टी करू नकोस. ही जातपात ही मातीच आहे. जर सर्व काही मातीमध्येच मिळून मिसळून जायचे आहे तर मग आपण एक दुसऱ्याबरोबर मिळून मिसळून का राहू शकत नाही? आपण काय एक दुसऱ्याचे वाईट चिंतन करतो? आज माणूस याच प्रयत्नामध्ये असतो की मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुसऱ्याचे वाईट करू. भले मग त्याचे वाईट करता करता जरी माझे त्याच्यापेक्षा वाईट झाले तरी चालेल. सत्संगजी, निराकाराचे अस्तित्व कणाकणामध्ये आहे. तो सर्व ठिकाणी आहे. आपण प्राधान्य नेहमी निराकार परमात्म्यालाच द्यायचे आहे. सांसारिक सुख, चैनसुद्धा आपल्याला तेव्हा शांती आणि आराम देतात जेव्हा आपण निराकाराशी जोडून राहतो. निराकार परमात्माने आपल्यासाठी ज्या योजना बनवतो त्या आपल्या योजनेपेक्षा कित्येक पटीने चांगल्या असतात. जगातील सर्व साधन संपत्ती निराकाराने आपल्याला केवळ निराहासाठी दिलेल्या आहेत. या गोष्टीशी स्वतःला जोडायचेही नाही आणि त्याचा त्याग करून जायचेही नाही. मनुष्य जन्म हा खूप भाग्याने मिळालेला आहे. या जन्मात आपण निराकार प्रभूचे ज्ञान घेऊन केवळ त्याचे गुणांवादनच करायचे नाही, तर इतरांनाही या प्रभूशी जोडायचे आहे आणि स्वतःही जोडून आपले जीवन व्यतीत करायचे आहे. निराकाराला प्राधान्य देऊन जर आपण एखादे काम केले तर आपल्या हातून कुठलीच चूक होणार नाही. आपण कोणाचे वाईटही करणार नाही. त्यासाठी संत महात्मा म्हणतात की हे निराकार प्रभू, माझ्यामधला मीपणाला अशा प्रकारे काढ की माझ्यामध्ये फक्त निराकाराचा वास राहावा. जर आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीसाठी निराकार
निराकार परमात्म्याच्या कृपेबद्दल धन्यवाद देता आले, आपल्याला निराकाराच्या इच्छेत राहता आले, तर जीवनाचा प्रत्येक क्षण उत्साही बनेल आणि आपण आनंदी जीवन जगू शकू. जीवनात विश्वास खूप गरजेचा आहे. मनात दृढ विश्वास ठेवून निराकाराशी नेहमी दृढतेने जुळून राहावे. निराकारावर आपला जितका विश्वास वाढेल तितके आपण पूर्ण गुरुशिख बनू शकतो. जसं जसं आपण निराकार परमात्माप्रती समर्पित होतो तसं तसं आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव येतो. पूर्ण समर्पण आपल्या स्वभावात यायलाच हवे. जेव्हा एक कोश म्हणजे केळा समर्पित होतो तेव्हा तो किती सुंदर फुलपाखरूचं रूप धारण करतो. फुलपाखरू सुरुवातीला एक अंड्याच्या स्वरूपात असते. त्याच्या आजूबाजूला केवळ अंधारच असतो. त्या अवस्थेत तो आपल्या भविष्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असतो. परंतु समर्पित झाल्यावर मात्र त्याचं सुंदर फुलपाखरूत रूपांतर होतं. सत्संगतजी, महापुरुष संतजन स्वतःवर नव्हे तर या निराकार परमात्म्यावर विश्वास ठेवतात. ते जाणतात की निराकार परमात्म्याला माहीत आहे की आपले कल्याण कशात आहे आणि आपल्याला शांती कशी मिळेल. म्हणून ते नेहमी समर्पित भावाने राहतात. म्हणून त्यांच्या मनात नेहमी शांती आणि स्थिरता येते. तर सत्संगजी, खरंच आपले मोठे भाग्य आहे सत्संगजी की आपल्याही जीवनामध्ये हे समयचे सद्गुरू आले, या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. आणि सत्संगजी, सतत सत्संग सेवा नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे. सत्संगजी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.